नमस्कार शेतकरी मित्रांनो. भाऊ नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतोय. आज आगळा वेगळा आणि निराळाच विषय टोमॅटो प्लॉट विषय घेऊन आलेलो आहे. आज मी तुम्हाला संभाजीनगर मध्ये भाऊ आपला तालुका कोणता आहे? गंगापूर तालुका आहे. आपलं गाव खादगाव. नाव काय आपलं? काकासाहेब तुळशीराम गवळी. भाऊ मी काय म्हणतो, आता सगळ्यात महत्वाचं विषयामध्ये आता हात घालण्यापेक्षा डायरेक्ट मेन विषयातच हात घालतो. प्रॉब्लेम काय होता प्लॉटवर? प्रॉब्लेम म्हणजे झाडच चालत नव्हती. झाड लगेच सुकून गेल ती पूर्णपणे. आगरीच चालणार फुटवाच नव्हतं त्याला. नुसतं झाड काढी संकडी उभं राहिली पूर्णपणे वनकाडी. वनकाडी. मला जे फोटो पाठवले तुम्ही पूर्णपणे फोटो बी आहे ना आपल्याकडे. ते फोटो आपण व्हिडिओ मध्ये शेअर करू. शेतकरी मित्रांनो, हा जे काही प्रॉब्लेम आहे त्यांच्या प्लॉटवर आला त्यानंतर तुम्ही काही व्हिडिओ बघत होते वाटतं ना? या फेसबुकवर आणि फोटो तुमचे व्हिडिओ पाहिले, मग तुमच्या संघ संपर्क केला. साधारण आता मी प्लॉट वर किती दिवसांनंतर आलेलो आहे? तुम्ही प्लॉटवर 2 महिन्याचा प्लॉट होता. 2 महिन्याचा. त्याच्या आधी ज्यावेळेस ट्रीटमेंट घ्यायची त्याच्या आधी किती दिवसाचा होता? त्याच्या अगोदर 1 महिन्याचा प्लॉट होता. होऊन जायला होता 1 महिना. आणि ह्या ज्या कालावधीमध्ये पहिले 1 महिन्याचा बदल आणि त्याच्यानंतरच्या आता जे काही महिन्याचा बदल आहे, हा काय जाणवलं होतं? आता लय बदल झाला. आता म्हणजे असं प्लॉट होईन का नाही व्हायचं म्हणजे होतच नव्हतं. आम्हाला पण मग असं प्लॉट होणारच नाही. रिकामा पैसा घालण्यात मग हे झालं. पण मग करायचं भाऊ आता काही होईना. एवढा प्रयत्न खर्च लागणार आहे. तुमचा संपर्क झाल्यामुळं तुम्ही आम्हाला सांगितलं प्लॉट होईन सुधारण, म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि औषध म्हणजे ट्रीटमेंट घेतली, माझी किट घेतली तुमची. ओके. किट वापरल्यानंतर किट मधलं जे काही प्रत्येक प्रोडक्ट आहे, रिझल्ट कसे? रिझल्ट एकच नंबर. हो, रिझल्टच्या बारात बोलायचं काही नाही. काढून तीन लय जबरदस्त. कलर चांगला झालेला आहे. आता सिटिंगचं सोडलंय, सिटिंग विषयच नाही परत. नातकुळा सिटिंग होईल. आता एक शेतकरी जे काही व्हिडिओ बघताय आता इथं आपल्या चॅनलवर, या शेतकऱ्यांसाठी तुमचं काय म्हणणं राहील? वापरावं की नाही वापरावं? शेतकऱ्यांना मी तर म्हणतो, शेतकऱ्याकडं तुमचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना कोणचं पाऊल उचलूच नाही. घेऊ नये. कारण की असं आता आपण हे बोलतोय याच्यामध्ये आता 2 विचारी लोक राहतात. ज्यांना कोणी फसवलंय आधी, आणि दुसरा जो राहतो तो नवीन बघणारा राहतो, किंवा तिसरा जो राहतो ना, आता ऑनलाईनची कंडिशन खरी सांगतो, दाखवायचं एक, खायचं एक आणि करायचं एक. या 3 गोष्टी आहे. नाण्याला जशा 2 बाजू राहतात तशा याला पण 2 बाजू आहे. या 2 बाजूमध्ये तुम्हाला आपली बाजू कोणती वाटली? काटेची बाजू, म्हणजे काटेची बाजू समजा खरी आहे आणि छापेची बाजू खोटी, तर कोणती बाजू तुम्हाला योग्य वाटली? काटेची तुमची बाजू खरी. जसं दाखवलं तसं तुम्ही सांगितलं तसा प्लॉट झाला आमचा. ज्या डोळ्याने रोजचे रिझल्ट दिसले का? रोजचे म्हणजे रोज बदल होतात. संध्याकाळी सकाळचा बदल होतात. पूर्णपणे बदल, रोजचा बदल होतो डायरेक्ट. अरे बापरे. आणि जर बघितलं आपण तर आता ह्या कंडिशन पर्यंत जो आला प्लॉट, आता तुम्ही पहिले काही 1 महिनाभर टेन्शन मध्ये असाल? फुल टेन्शन मध्ये होता. बरोबर. समजा माझी ऑर्डर आली सगळं काही, त्याच्यामध्ये तुम्ही मला मध्ये गाडीत सांगितलं विषय का 2-3 दिवस तुम्ही शेड्यूल नाही दिला, आम्ही थोडं टेन्शन मध्ये गेलो. थोडं मी माफी मागतो त्याबद्दल, कारण मला हाताने शेड्यूल स्वतः मी लिहून देत असतो. आणि सगळ्यात महत्वाचा तो वेळ गेला माझा वाला. तर ज्या दिवशी शेड्यूल चालू झालं त्या दिवसापासून तुम्हाला काही टेन्शन राहिलं का? नाही टेन्शन. आम्ही टेन्शन मुक्त. आम्ही पहिली फवारणी 30 रोजी घेत होतो. आता डायरेक्ट 8 दिवसाला फवारणी. 8 दिवस रविवारी फवारणी मारली, आज फवारणी घेतली. 8 दिवसांनी जरी प्लॉट मध्ये गेला तर काही टिपका गॅरवा नाही, काहीच नाही. टिपका नाही, काही गॅरवा नाही, काहीच नाही. काहीच रोगच नाही. शेतकरी मित्रांनो, हे आपल्या कामाचं मुख्य पावती मिळते आपल्याला. आज मी बसलेलो नाशिक मधून मी जे शेड्यूल देतोय 2 महिन्याच्या शेड्यूल मध्ये तुमचं जे काही तुम्ही फॉलो करताय, काही अडचण येते का? नाही, काहीच नाही. 100% फॉलो. 100%. आज मध्य प्रदेश मध्ये माझे प्लॉट आहे, कर्नाटक मध्ये माझे प्लॉट आहे, राजस्थान मध्ये माझे प्लॉट आहे. आज समजा ऑफिसच्या स्टाफ कडून तुम्ही माझा नंबर घ्या, पर्सनली मला मेसेज करा. 100% तुम्हाला 1-2-3 घंट्याच्या आत रिप्लाय दिला जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे अंदाजे योग्य वाटला तर 10 शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. लई पण अपेक्षा नाही करत. 10 शेतकऱ्यांना किंवा 10 ग्रुपवर टाका किंवा 1 ग्रुपवर टाकायच्या गरज शेतकऱ्यांना गरज आहे इथपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचा होणारा फायदा हा झाला पाहिजे. आपल्या माध्यमातून होतोय ठीक आहे, आपण संपूर्ण भाजीपालाचं मार्गदर्शन करतोय, परंतु जर सध्याचं मार्केट जर बघितलं तर भाजीपाला पिकामध्ये टोमॅटोचं खूप हायेस्ट उत्पन्न चाललेलं आहे आणि त्याची निर्यात पण व्यवस्थित चाललेली आहे. आपलं निर्यात पण भरपूर प्रमाणावर हो राहिली. त्यासाठी मी तुम्हाला आज टोमॅटोवर जास्त व्हिडिओ बनवताना दिसतोय. पण आपण कांदा पिकामध्ये, कारले पिकामध्ये, दोडका, टोटल फळ पीक असेल, भाजीपाला पीक असेल, सगळ्या पिकांमध्ये आपण काम करतो. तुम्हाला जर योग्य वाटलं तर नक्की आपलं मार्गदर्शन घ्या. धन्यवाद मित्रांनो.